नमस्कार, जय महाराष्ट्र भावांना. तर घेऊन आलो आज तुमच्यासाठी नवीन टॉपिक. तर आजच्या टॉपिकचं नाव आहे नेव्हर गिव्ह अप. तर नेव्हर गिव्ह अप म्हणजे तुम्ही तुमचा हौसला कधीच सोडू नका, तुम्ही कधीच गिव्ह अप करू नका. त्यासाठीच मी आज हा टॉपिक घेऊन आलेलो आहे, कारण का खूप माझ्या भावांचं मी बघितलेलं आहे की एखादी गोष्ट त्यांना करायची असते लाईफमध्ये, पण ती गोष्ट करण्यासाठी त्यांना असं वाटतं का अरे ही गोष्ट माझ्यासाठी खूप कठीण आहे किंवा खूप जास्त माझ्याने होणारच नाही, असंच ते ठरवूनच घेतात की माझ्याने ही गोष्ट होणारच नाही. तर त्यांच्यासाठीच मी हा टॉपिक घेऊन आलेलो आहे, नेव्हर गिव्ह अप. तर कधीच गिव्ह अप करूच नका, कारण का आयुष्यामध्ये तुम्ही गिव्ह अप कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यालाच पुढे स्किपच करत चाललाय. तुम्ही त्या गोष्टीला कधीच स्किप करू नका, कारण का तुम्हाला तुमच्यावरती जेवढा भरोसा आहे ना, तेवढंच तुमच्या आईबाबांना तुमच्यावरती भरोसा आहे की तू ती गोष्ट करू शकतोस, म्हणजे करू शकतो. तू जरी 1000 वेळा जरी फेल झाला, 1000 वेळा तू नापास झालास त्या परीक्षेत, तरी पण तुझ्या मम्मी पप्पा आईबाबा जे असतात त्यांना तुझ्यावरती एवढा भरोसा असतो की तू ती गोष्ट करूच शकशील. तू 1000 वेळा जरी फेल झालास, 1000 वेळा पडलास, तरी पण त्यांना वाटतंच का तू 1001 वेळा तरी उठशील, स्वतःच्या पायावरती चालायला लागशील. म्हणून सांगतोय का तुम्ही गिव्ह अप हा कधीच करू नका. तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला एखादी गोष्टीमध्ये नॉलेज आहे किंवा एखादी गोष्ट ही तुम्हीच करू शकता की तुमच्यासारखं ही गोष्ट इतर लोक करूच नाही शकत, तुम्ही ती गोष्ट त्याची सुरुवात करून द्या ना. कारण का तुम्ही जेव्हा नव्याने सुरुवात कराल, सुरुवात ही नव्यानेच करायला लागते. सर्व रेडीमेड भेटत नाही. शून्यापासून तुम्ही सुरुवात कराल तेव्हाच ते पुढे जाऊन मोठं होईल. प्रत्येकाने ही शून्यापासूनच सुरुवात केली पाहिजे आणि शून्यापासूनच सुरुवात करतातच. तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला सर्व रेडीमेड भेटेल, माझ्या आयुष्यामध्ये सर्व मला तयारच भेटेल, मला फक्त ते करायचंच आहे. असं काहीच नसतं. तयार ही कोणतीच गोष्ट नसते, सर्व गोष्ट तुम्हाला शून्यापासूनच करावी लागते. त्यासाठीच मी घेऊन आलेलो आहे नेव्हर गिव्ह अप हा टॉपिक. तर ह्या टॉपिकचा उद्देश आपला तोच आहे का कधीच तुम्ही गिव्ह अप करू नका. तुमच्या आईबाबांना जेवढा विश्वास आहे तुमच्यावरती, तुम्हालाही तुमच्या स्वतःवरती तेवढाच विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा आणि कायम तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होत राहा. जर तुम्हाला वाटत असेल एखादा बिझनेस करावा किंवा एखादं काही युनिक नवीन पद्धतीने काही दुसऱ्या गोष्टी कराव्या, किंवा तुम्हाला असं वाटत असेल मी या शिक्षणामध्ये पुढे जाऊ शकतो किंवा मी दुसरं काही जास्त म्हणजे मला येतं, जसं स्पोर्टमध्ये खूप जास्त लोक असतात, त्यांना स्पोर्ट खूप आवडतं, त्याच्यामध्ये त्यांच्यासारखं हा खेळाडू किंवा त्यांच्यासारखं हे दुसरं कोणीच नसतं किंवा दुसरं कोणी करूच नाही शकत. फक्त एवढंच असतं का त्याला स्वतःवरच विश्वास नसतो, त्याला असं वाटतं का माझ्याकडनं ती गोष्ट म्हणजे होणारच नाही. अरे पण तू जी गोष्ट करतोय त्या गोष्टीसाठी तू जेव्हा प्रयत्न करशील तेव्हाच ती गोष्ट होणार आहे ना. जोपर्यंत तू प्रयत्न करत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुझ्याकडनं होणारच नाही. तुम्हाला त्या गोष्टीसाठी तुम्हाला ना प्रयत्न करावेच लागतील. तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल ना, तुमच्यासाठी ती गोष्ट कोणीच करू शकणार नाही आहे. तुम्हाला ती जेव्हा पहिली पायरी तुम्ही चढाल तेव्हाच तुम्ही दुसऱ्या पायरीवरती पाय ठेवाल. तुम्ही पहिल्या पायरीवरच जर बोलाल नाही माझ्याने गोष्ट होणारच नाही, मला खूप मुश्किल आहे, खूप कठीण म्हणजे अशक्य आहे, अशक्य हा शब्द तुम्ही जर मनात पकडून ठेवला ना, तुम्हाला जी गोष्ट करायची असेल ना त्या गोष्टीसाठी पण तुम्हाला ती मनात ते राहीलच अशक्य, म्हणजे शक्यच नाही तुझ्याकडून. जर तुम्ही असा विचार करा की नाही किती कठीण असलं माझ्यासाठी सोपंच आहे, मी करूच शकेल किंवा माझ्याने होईलच, तर अशी गोष्ट जर तुम्ही करायला निघाल ना तर तुम्ही लाख गुणा 1000 गुणा पूर्ण किती कठीण गोष्ट असली ना ती तुम्ही एकदम तुमच्या पद्धतीने पार पाडाल. जर तुम्ही विचार करत असाल ना का कठीण आहे, तर असं काहीच नसतं. कठीण ही सर्व गोष्टी कठीणच असतात, फक्त स्वतःमध्ये ती भनक लागते, जिद्द लागते, एकदम त्या जिद्दीसाठी लढण्याची ती धमक असते ना ती लागते का मी करू शकतो, मी स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकतो, मी माझ्या आईबाबांचंही स्वप्न पूर्ण करू शकतो. जसे तुम्ही दिवस रात्र स्वप्न बघतात ना तसेच तुमच्या आईबाबाही स्वप्न बघतच असतात आणि त्यांनीही खूप जास्त स्ट्रगल केलेलंच असतं. जेव्हा ते स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचू शकतात, तर तुम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही नाही का स्ट्रगल करू शकत. तुम्ही जेव्हा स्ट्रगल कराल, मेहनत कराल, तुम्ही तर सक्सेसफुल व्हालाच. आईबाबांना काहीच नाही पाहिजे असतं, त्यांना फक्त एवढंच पाहिजे असतं की त्यांचा मुलगा हा त्याच्या स्वतःच्या पायावरती उभा पाहिजे आणि तो स्वतःसाठी त्याचं स्वतःचं म्हणजे अस्तित्व दुनियामध्ये पाहिजे पोराचं.
बस त्यांना दुसरं काहीच नसतं पाहिजे पोराकडून का हा तू मोठा हो, आम्हाला असं ठेव तसं, काहीच त्यांच्या इच्छा नसतात. त्यांचा फक्त तुमच्यावरती एवढाच विश्वास असतो का तू मोठं होऊन काय ना काय बनशील, अजून तू इज्जत कमवशील, पैसा कमवशील, खूप मोठा माणूस होशील. त्यांच्या फक्त एवढ्याच अपेक्षा असतात. तुम्हाला त्याच फक्त अपेक्षा पार पाडण्यासाठी तुम्हाला गिवअप हा शब्दच आणायचा नाही. तुम्ही गिवअपच करूच नका, कधीच गिवअप हा शब्दच आणायचा नाही. तुम्ही फक्त मनामध्ये एकच ठेवा, नेवर गिवअप. कधीच गिवअप करू नका. तुम्ही पहिली पायरी चढा, हळूहळू तुम्हाला दुसरी पायरी, मग तिसरी पायरी, चौथी पायरी, तुम्ही स्टेप बाय स्टेप चढतच राहा. आणि आयुष्यामध्ये ना तुम्ही मेहनत कराल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला जेव्हा उतराल ना, तेव्हा तुमचं अस्तित्व एक मोठ्या लेवलला तयार होणार आहे. मी जेव्हा हा यूट्यूब चॅनल चालू केलेला तेव्हा माझ्या पहिल्या व्हिडिओला सगळ्यात पहिले 0 व्ह्यूज होते. फक्त नंतर 1 दिवसानंतर 1 व्ह्यू आलेला. आणि आज मी शॉर्ट व्हिडिओज टाकतो किंवा नॉर्मल व्हिडिओज जरी टाकल्या तरी पण 20-30 काय 300+ आहेत, काय 200+ आहेत व्ह्यूज असे येतात. म्हणजे मलाही वाटतं चल 200 लोकांनी बघितली, 300 लोकांनी बघितलं. स्टार्टिंग कुठून केलेली मी, शून्यातूनच केलेली ना. 1 व्ह्यू आला, नंतर हळूहळू आले ना. तसंच पुढे जाऊन अजूनही येतील. जिद्दीने लढत राहणार आहे मी. तसंच तुम्हीही जिद्दीने लढत राहा. कायम आयुष्यात हा गिवअप हा करूच नका. आपण सर्वांनी सोबत सुरू केलेले, माझ्यासोबत तुम्ही पण सुरू करा. मी इथं गिवअप नाही करणार आहे, तुम्हीही गिवअप नका करू. आणि ज्या जिद्दीने मी लढते त्याच्याहून 1000 पुन्हा जिद्दीने तुम्हीही लढा. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करा, तुमच्या आईबाबांच्या स्वप्नाला पूर्ण करा. आणि आयुष्य खूप म्हणजे खूप सुंदर आहे. त्या आयुष्याचा तुम्ही खूप चांगला वापर करा. तुम्ही त्या टाईमचाही खूप चांगला वापर करा. कारण का टाईम हा खूप मौल्यवान आहे, तो परतही भेटणार नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की टाईम हा खूप महत्त्वाचा आहे. एकदा टाईम निघून गेला की तो रिटर्न भेटणार नाही आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला आत्ता हा टाईम आहे ना, तर ह्याच टाईमाला तुम्हाला लढायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या नवीन गोष्टीची सुरुवात करायचीच आहे. जा ना, तुम्हाला चांगली तुमची स्टडी असेल, तुम्ही चांगले मोठे एक्झाम्स द्या. तुम्हाला स्पोर्टमध्ये असेल, चांगला स्पोर्टमध्ये करिअर करा. किंवा माझ्यासारखे यूट्यूबवरती या, किंवा खूप अजून आहे, रील स्टार आहेत, खूप ॲक्टिंगमध्ये करिअर करू शकतात. अजून खूप म्हणजे खूप जास्त पर्याय आहेत. पर्याय हे एंडलेस आहेत. तुम्हाला लागो तेवढे पर्याय आहेत. म्हणजे पर्यायांना मर्यादा नाही. तुम्हाला वाटतं ना त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जा. फक्त तुमच्यामध्ये ती धमक ठेवा का तुम्ही ती गोष्ट ती सक्सेस होईपर्यंत तुम्ही करतच राहा. मध्ये कुठेच तुम्ही गिवअप करायचाच नाही, स्टॉप घ्यायचाच नाही. तुम्ही आयुष्यासाठी लढतच राहा आणि स्टेप बाय स्टेप चालतच राहा. तुम्ही एका गोष्टीला जर पकडून चाललात ना, तर तीच गोष्ट लास्टपर्यंत तुम्ही घेऊनच चाला. जर तुम्ही बोललात की नाही मला ही गोष्ट इथं संपवायची आहे, अर्ध्यात गेलात, काही ग्रोथ नाही भेटली, तुम्ही तर बोला नाही ह्याच्यात ग्रोथ नाही भेटत, मला दुसरी गोष्ट करू दे. पण जर तू समज ग्रोथ इथं असेल, तू इथपर्यंत पोहोचलास आणि तू इथून जर गोष्ट सोडून दिलीस आणि दुसरीकडनं स्टार्ट केली तर परत तू खालीच जाणार आहे. जर तू अर्ध्यात पोचले तर अर्ध्यातून अजून थोडी मेहनत करून तू ती गोष्ट पूर्ण मिळव ना. ती गोष्ट जोपर्यंत पूर्ण मिळत नाही पूर्णपणे तोपर्यंत तू गिवअप हा करूच नकोस. आयुष्यामध्ये ना तू त्या धमकनी चालत राहशील ना, आणि तुला सपोर्ट करणारे लिहून देतो. सपोर्ट करायला ना तुझे कोणीच येणार नाही. सर्व नावं ठेवतील ना तुझे. जे तू आता बोलत असेल माझ्यासोबत एवढे चांगले मित्र आहेत, एवढे सगळे बघ वाईट का, तुला काय लगेच कोणीही कामात येणार नाही आहे. तुला तुझे आई बाबाच फक्त कामात येणार आहेत आणि तुला तू स्वतःच कामात येणार आहेस. म्हणून तू लक्षात ठेव की तुला आयुष्यात फक्त गिवअप नाही करायचं आहे आणि फक्त मनात एकच शब्द ठेवायचा आहे, नेवर गिवअप. आणि आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही चांगली काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःहून जास्त मम्मी पप्पांचीही काळजी घ्या. आणि त्यांच्यासाठी काहीतरी बनवून दाखवा, काहीतरी करून दाखवा आणि काहीतरी तुमचं नाव असं घडवून दाखवा की तुम्हाला आई बाबांनाही असं वाटलं पाहिजे की हां माझ्या पोरांनी काय केलं, त्यांनाही गर्व झाला पाहिजे. त्यांचीही मान अशी एकदम उभी झाली पाहिजे का असं एकदम मनका टाच झाला पाहिजे. एवढं जास्त नाव कमवा. आणि भेटूया नवीन टॉपिक घेऊन. आता माझ्याकडे जेवढे शब्द होते ते मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. तुम्हाला तर माहिती आहे मी स्क्रिप्ट लिहित नाही, माझ्या मनात जे असतं मी तुम्हाला शेअर करतो. तर असंच नवीन काही तुम्हाला माझ्याकडनं टॉपिक पाहिजे असेल किंवा तुम्हाला वाटत असेल मी ज्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवली पाहिजे तर नक्की कमेंट करा. मी नवीन लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहे. भेटूया लवकर. जय महाराष्ट्र.